नमस्कार मंडळींनो, दीप्लेशा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे हे बाजारातून मी मशरूम घेऊन आली आहे आणि ते स्वच्छ धुवून असे त्याचे कट करून बारीक घेतले आहेत. 2 मीडियम साईज आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि हे 2 मीडियम साईज आकाराचे कांदे घेतले आहेत. ते पण उभे चिरून घेतले आहेत मी. त्यानंतर लागणार आहे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या आणि हे 7-8 काजू घेतले आहेत. हे सगळं लागणार आहे आपल्याला वाटण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक भांडं घेऊन त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यात आपण 2 हिरव्या मिरच्या, उभा चिरून घेतलेला कांदा, हे सगळं आपण परतून घेणार आहोत. कांदा थोडा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा शिजला की त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे अजून शिजण्यासाठी त्याला मदत होते आणि कांदा पटकन मऊ होतो. बाकीचं उरलेलं आता साहित्य आहे ते आपण टाकूया. आलं, लसूण, टोमॅटो आणि काजू पण आपण ह्याच्यातच टाकून घेणार आहोत आणि ह्याच्यात आपण त्याला परतवून घेणार आहोत. हे मिश्रण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि ते शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलं आहे, म्हणजे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजला जाईल. आपण आता त्याच्यावर एक झाकण ठेवून त्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटानंतर बघा, हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे बाउलमध्ये काढल्यानंतर थंड झालं की आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. हे झालं आपलं वाटण्याची तयारी. आता ज्यामध्ये आपण जे मिश्रणाची तयारी केली त्याच्यातच थोडंसं तेल टाकलं आहे. त्याच्यात आपण आता टाकणार आहोत 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र. हे व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडंसं परतलं की आपण त्याच्यात टाकणार आहोत 1 छोटा चमचा जिरं टाकलं आहे आपण ह्याच्यात. जिरं थोडं तडतडलं की त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत हिंग पण थोडं छोटा चमचा मी टाकलं आहे इथे. व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत जी वाटणाची पेस्ट करून आपण घेतली होती ज्या मिश्रणाची, ती आपण त्याच्यात टाकणार आहोत. त्या तेलामध्ये हे वाटण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. वाटण थोडंसं परतलं की त्यानंतर आता पुढे आपण त्याच्यात हळद टाकली आहे. छोटा चमचा 1 हळद टाकायची आहे. घरगुती लाल तिखट टाकलं आहे 2 चमचे. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरा पावडर. नंतर धणा पावडर टाकलेले आहे 1 छोटा चमचा. आणि नंतर टाकणार आहोत आपण काश्मीरी मिरची पावडर. हे टाकणं ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाकलात तर भाजीला एक छान असा लाल रंग येईल. हे टाकून आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मसाले खाली लागू नयेत टोपाला, म्हणून आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं त्याच्यातच थोडं पाणी टाकून आपण ह्या वाटणामध्ये ते टाकणार आहोत, जेणेकरून आपलं वाटण कुठेही खाली तळाला लागणार नाही. आपण वाटताना वाटणामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वापरलं नव्हतं, ते असंच वाटून घेतलं होतं. आता हे वाटण झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर त्याला छान अशी उकळी आली आहे. आता एक उकळ आल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत मशरूम. कट करून घेतलेले मशरूम त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि आपण त्या मशरूमला हे व्यवस्थित कोट करून घेऊया. मसाला व्यवस्थित आपल्या त्या मशरूमला लावून घ्यायचा आहे. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. वाटणात सुद्धा आपण मीठ टाकलं होतं मंडळींनो, त्यामुळे आपण ह्याच्यात बेताचं मीठ टाकणार आहोत. त्याला मिक्स करून व्यवस्थित घेतल्यानंतर आपण आता त्याच्यात टाकणार आहोत कसुरी मेथी. कसुरी मेथी या भाजीत तुम्ही टाकाच, पण अशा प्रकारे हातावर घेऊन चोळून टाका, म्हणजे त्याचा पूर्ण स्वाद त्या भाजीमध्ये उतरतो. तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं आपण त्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. बघा, 5 ते 7 मिनटानंतर आपली हॉटेल स्टाईल मशरूम मसाला तयार झाली आहे.
त्याची ग्रेव्हीचा थिकनेस बघू शकता तुम्ही किती छान आहे. ही भाजी तर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की तुमच्या घरी करून बघा आणि मला माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भाजी केल्यानंतर ती कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.